हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आज आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन. तर प्रकट दिनानिमित्त सकाळी कालच उंबरठ्यावरती हळदीचं लेपन वगैरे केलेलं होतं. त्यानंतर मग देवपूजा वगैरे झाली. बघू शकता आज सकाळची देवपूजा माझी ह्या प्रकारची काहीशी होती. त्यानंतर मी आज म्हणजे कालच धनलक्ष्मी कुंचनाची सुद्धा सेवा करून घेतलेली होती. साधी सिंपल रांगोळी काढलेली आहे. स्वामी महाराजांचा प्रकट दिन म्हणजे स्वामी भक्तांसाठी सणापेक्षा काही कमी नसतो आणि त्यांची सेवा जितकी जास्त करता येईल तितकं जास्त आपण आपलं स्वतःचं सौभाग्य मानत असतो. तर बघू शकता माझी खूप इच्छा आहे स्वामी महाराजांची मूर्ती वटवृक्ष घ्यावं अशी, पण मी असं समजते की अजून स्वामी महाराजांना मी ठेवू शकेन असं साजेशी जागा जमलेली नाही आहे. म्हणजे पाहिजे तसं देवघर अजून झालेलं नाही आहे. त्यामुळे मी थांबले. स्वामी महाराजांकडे एकच इच्छा आहे की माझ्या घरी माझ्या देवघरात लवकरात लवकर स्वामी महाराजांची मला हवी आहे तशी मूर्ती स्वामी महाराजांची माझ्या देवघरात असावी असं. आणि माझ्याकडे जे झाड आहे, जो फोटो आहे, तोच मी त्या वृक्षाच्या खाली ठेवून प्रतिमा तयार केलेली आहे. ती तुम्हाला कशी वाटली हेही मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्यानंतर आज स्वामी महाराजांचा प्रकट दिन म्हटल्यानंतर स्वामी महाराजांचा आवडता नैवेद्य म्हणजे स्वामी महाराजांना बऱ्याचशा गोष्टी आवडतात, पण त्यामध्ये सर्वात जास्त आवडते ती पुरणपोळी. तर आज मी काल गुढीपाडवा असल्यामुळे पुरण तर आधीच काढलेलं होतं. मग मी थोडंसं पुरण बाजूला काढून ठेवलेलं होतं. म्हणजे बऱ्याच पोळ्या झाल्या आज पण पुरणपोळी, दूध पोळी आणि डाळ भात भजी कुरड्यांचं आज जेवण होतं. तर स्वामी महाराजांना पहिली पुरणाची पोळी मी बनवून घेतली. कारण असं वाटतं की खूप काही नसलं तरी पण आपल्याला जे शक्य आहे ते तुम्ही केलं तरी स्वामी महाराज मनोभावे तुमची सेवा स्वीकारतात. आज माझं कुठेही मठात वगैरे जाणं झालं नाही, पण घरीच माझ्याकडनं जितकी सेवा मला झाली तितकी सेवा मी स्वामींची केली. कारण काय होतं ना, बऱ्याचदा असं होतं की मठात जाणं झालं नाही, घरात पण सेवा झाली नाही. असं न करता घरात स्वामी महाराज म्हणतात की तुझा काम धंदा सोडून तू माझ्यासाठी कुठेही पळत येऊ नकोस. तू जिथे आहे तिथे मनापासून माझं नामस्मरण कर, माझी सेवा कर, तिथून मी तुझी सेवा स्वीकारतो. तू जिथे आहेस तिथे माझं तुझ्यावर लक्ष असतं. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामी महाराज प्रत्येक वेळेस सांगत असतात. आणि आपण स्वामी महाराजांना भेटायला इथे जा तिथे जा तिथे जा, पण आपण जिथे आहोत तिथेच स्वामी महाराज आपल्यासोबत प्रत्यक्षात आहेत. हा अनुभव घेऊन जेव्हा तुम्ही जगायला सुरुवात करतात तेव्हा स्वामी महाराज कोणत्याही रूपात तुम्हाला भेटतात. त्यामुळे मी दरवर्षी कुठे ना कुठेतरी जात असते, शक्य झालं तर. पण शक्य नाही झालं तर मी कोणताही अट्टहास फार करत नाही. माझे स्वामी माझ्या देवाऱ्यात मांडी घालून बसलेले आहेत माझ्या बापाच्या जागेवरती. तर तेच माझं रक्षण करतील, संरक्षण करतील आणि त्यांचं तिथून माझ्यावरती लक्ष आहे असा मी विचार करते. त्यामुळे त्यांच्यासाठी मनापासून काहीतरी करायची खरंच इच्छा असते प्रत्येक वेळेस. तर त्यांसाठी मग आज म्हटलं छान पुरणपोळीचा नैवेद्य करावा. त्यांना मोतीचूरचे लाडू, पुरणपोळी, त्यानंतर अजून बऱ्याच गोष्टी आवडतात, पण लाडू करंजी, बेसनचे लाडू या बऱ्याच गोष्टी आवडतात त्यांना. पण मग म्हटलं आज पुरणपोळी करूयात. विशेष असं काही नसतं. प्रत्येक वेळेस नैवेद्यामध्ये मी जे बनवते तेच मी स्वामींना देत असते. त्यामुळे वेगळं असं काही करत नाही. आणि जे स्वामींनी मला दिलेलं आहे, स्वामींनी जे माझ्यासाठी दिलेलं आहे त्यातनंच थोडंसं करत असते. म्हणजे मी स्वामींसाठी करते असं काही भाग नाही आहे. स्वामींनी जे मला दिलेलं आहे, स्वामी जी बुद्धी मला देतात त्यातनंच जे मला सुचेल ते मी स्वामींसाठी करत असते. खरं तर आज ज्या मी स्टेजला आहे, ज्या पदावरती आहे ते फक्त आणि फक्त स्वामी महाराजांमुळे. कारण स्वामींनी माझ्यासाठी जे जे गोष्टी केल्या आहेत, स्वामी अशा वेळेस माझ्या आयुष्यात आले ज्यावेळेस मला खरंच स्वामींची गरज होती. त्यावेळेस जे आजोबा मला भेटले होते ना, ते मला साक्षात स्वामी रूपात मला भेटले तसं मला प्रत्येक वेळेस वाटायचं. आणि स्वामी महाराजांच्या मंदिरातच ते आजोबा मला भेटले. त्यानंतर अजून एकदा एक आजोबा मला दिसलेले वाटेत. ते सेम स्वामी महाराजांसारखा गंध लावलेला होता आणि शिवमला त्यांनी चॉकलेट दिलं. खरंच खूप छान वाटलं होतं. म्हणजे एक तेजस्वी तेज असतं ना समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती, ते तेज मला त्या महाराजांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. त्यामुळे मला त्यावेळेस असं वाटत होतं की प्रत्यक्षात स्वामी महाराजांनी मला स्वतः दर्शन दिलेलं आहे असं. तर छान मी सगळ्यांच्या पुरणपोळ्या करून घेतल्या. त्यानंतर इथे पुरणपोळी केलेली आहे, बघू शकताय.
पुरणपोळी करून घेतली. त्यानंतर दूध साखर ठेवलेलं आहे. त्यानंतर डाळ भात भजी केलेले आहेत, साबुदाण्याचे पापड तळून घेतलेले आहेत आणि पाणी ठेवलेलं आहे. तर या पद्धतीने मी नैवेद्य ठेवून घेतलेला आहे. सकाळची माझी पूजा वगैरे आधीच आवरलेलं होतं आणि नैवेद्य वगैरे पण झाला होता बनवून. तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे. तर मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर एक कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ अशी एक कमेंट नक्की करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तेवढ्याला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या जवळच्या मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही स्वामी सेवक आहात का आणि तुम्ही स्वामी सेवेमध्ये काय काय करतात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. मी स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये सकाळची देवपूजा, नित्य पूजा जर असते तर त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा एक माळा, जेवढ्या माळा जप शक्य होईल तितका माळा जप करते. त्यानंतर आरती शक्य झाल्यास आरती करते. त्यानंतर जेव्हा कधीही असं असेल ज्यावेळेस मला वेळ आहे की आता 2 तास माझ्याकडे वेळ आहे, त्यावेळेस मी पारायण करून घेत असते. रोज 3 अध्याय माझ्याकडनं होत नाही आहेत. खरं तर ती सेवा मी सुरू करण्याचा प्रयत्न करते, पण ती सेवा माझ्याकडनं होत नाही आहे. काय अडथळे येतात माहीत नाही, पण ती सेवा माझ्याकडनं झाली पाहिजे असं मला प्रत्येक वेळेस वाटत असतं. बघू शकता या पद्धतीने म्हणजे अख्खा दिवस स्वामी महाराजांपुढे फक्त बसून राहावं आणि त्यांच्याकडे बघत राहावं असं वाटत होतं. तर या पद्धतीने माझी पूजा करून झालेली आहे. कसं वाटतं आहे हे जे मी वटवृक्ष बनवलेलं आहे ते तुम्हाला कसं वाटतं आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्यानंतर मैत्रिणींनो, स्वामी महाराजांच्या सेवेमधलं हे श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ सगळ्यात महत्त्वाचा आहे. आयुष्याचं सोनं करणारा ग्रंथ आपण ज्याला म्हणतो ना. खूप खूप मोठी सेवा तुम्हाला नाही जमली तरी चालेल, पण तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा नामजप आणि तुम्हाला शक्य होईल तेव्हा श्री स्वामी चरित्र सारामृता चे जितके पारायण शक्य होतील तितके पारायण नक्कीच करा. तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. ज्यावेळेस मी स्वामी सेवेमध्ये नव्हते तेव्हा स्वामी महाराजांनी मला स्वप्नात येऊन संकेत दिला होता की तू स्वामी चरित्र सारामृताचं पारायण कर. आणि त्या सारामृताचं ग्रंथ मी जेव्हा शोधायला निघाले त्यावेळेस मला माझ्या मुलाच्या आयुष्याचा एक मोठा टप्पा पार करण्याची दिशा मिळाली. त्यामुळे मैत्रिणींनो, तुम्हाला जर शक्य असेल तर श्री स्वामी चरित्र सारामृताचा याचा नक्की पाठ करा आणि स्वामी सेवा नक्कीच करत राहा. त्यानंतर आज एक गोष्ट केली का 1-2 दिवसापूर्वी तुम्ही माझा किचनमध्ये बरण्या क्लिनिंगचा, बरण्या चेंज केल्याचा व्हिडिओ बघितलाच असेल. तर त्याच दिवशी मी छानपैकी मस्त मसाल्यांचा डबा स्वच्छ धुवून ठेवलेला होता आणि तो भरत होते. म्हटलं भरण्याचा व्हिडिओ तर मी तुमच्यासोबत शेअर केला आहे, पण हा मसाले भरण्याचा व्हिडिओसुद्धा नक्की शेअर करायला हवा. महिलांच्या आयुष्यातले महत्त्वाचे रंग हे आहेत लाल, चॉकलेटी, पिवळा, हिरवा, पिवळा, निळा तर नाही आहे पण काळा. त्यानंतर असे रंग स्त्रियांच्या आयुष्यात आहे आणि ते रंग भरून स्त्रियांचं आयुष्य हे रंगीबेरंगी झालेलं असतं. खरं तर किचनमधनं आपली कधीही सुटका नसते, पण जेव्हा शक्य होईल तितकं तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जेव्हा तुम्ही आनंद शोधायला लागता तेव्हा तुमचं आयुष्य खरंच खूप सुंदर होऊन जातं. तर मी यावेळेस मसाल्यांचे डबे भरले होते, त्यातनं सेपरेटली छान छान मस्त असे सगळे मसाले व्यवस्थित भरून घेतले होते. बघू शकता या पद्धतीने मी सगळे मसाले भरून घेतले. तर मैत्रिणींनो, तुमच्या मसाल्याच्या डब्यांमध्ये काय काय असतं हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आवर्जून करा, कारण तुमचं एक सबस्क्राईब माझा व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन वाढवत असतं. त्याचमुळे काय करायला लागतं, सबस्क्राईब करून, कमेंट करून, शेअर करायला लागतं. चला तर मैत्रिणींनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. बाय बाय.